नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण एका अतिशय पवित्र आणि शुभ दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. ते म्हणजेच अक्षय तृतीया. हा दिवस वर्षातून एकदाच येतो आणि याला अक्षय पुण्य देणारा दिवस असं म्हटलं जातं. या दिवशी केलेलं प्रत्येक चांगलं कर्म, दान, जप, पूजा कधीच संपत नाही, ते अक्षय राहते. आज आपण खास करून त्या महिलांसाठी मार्गदर्शन करणार आहोत ज्या महिलांचे सासू सासरे नाहीत. त्या महिलांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी कशी सेवा करावी, पूजा कशी करावी आणि आपल्या मुलाबाळांसाठी आशीर्वाद कसा मिळवावा, हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पूजेची तयारी कशी करावी. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. घरातील देवघर स्वच्छ करावे. प्रथम दिवा लावून घ्यावा आणि पूजेला सुरुवात करावी. एक छोटासा पाट किंवा चौरंग मांडावा. पाटाभोवती रांगोळी काढावी. याची मांडणी दक्षिण दिशेला तोंड करून करावी. प्रथम पाटावरती एक पत्रावळी ठेवावी. त्यामध्ये गहू ठेवावे. तांदूळ ठेवू नये. त्या गव्हाच्या राशीवरती एक केळी ठेवावी. केळी म्हणजे एक छोटासा माठ असतो आणि त्यामध्ये थोडे पाणी भरावे. आपल्या घरातील स्त्री म्हणजे सासू गेली असेल तर त्यासाठी केळीची पूजा केली जाते आणि आपल्या घरातील पुरुष म्हणजेच सासरे गेले असतील तर त्यासाठी कराची पूजा केली जाते. कराच्या आणि केळीच्या भोवती रक्षासूत्र बांधावे. रक्षासूत्र हे विषम संख्येतच बांधावे, जसे की 1, 3, 5, 7. केळीमध्ये हळद कुंकू व्हावे, फूल व्हावे आणि पूजा करून घ्यावी आणि चंदन ओले करून वरून खाली केळीला 5 रेषा ओढाव्यात. याचप्रमाणे आपण कराची देखील पूजा करून घ्यावी. कराला देखील चंदन ओले करून वरून खालच्या दिशेने कराला देखील 5 रेषा ओढाव्यात आणि तो कर केळीवरती ठेवावा आणि त्यामध्ये पाणी भरावे. कराची मांडणी ही 11 ते 12 या वेळेत करावी. कराच्या वरती टरबूज ठेवावे. एक आंबा नैवेद्यासाठी कराच्या समोर ठेवावा. मांडणी झाल्यानंतर जो काही नैवेद्य आपण बनवला असेल तो नैवेद्य या मांडणीच्या पुढे अर्पण करावा. त्यानंतर गणपती बाप्पांचे स्मरण करावे. नंतर आपल्या कुलदेवतेचं आणि पूर्वजांचं स्मरण करावे. हळद कुंकू अर्पण करावे, फूल व्हावे आणि मनापासून प्रार्थना करावी की माझ्या घरात सुख शांती राहो, माझ्या मुलाबाळांना उत्तम आरोग्य, नोकरी, यश आणि आशीर्वाद मिळो. शक्य असेल तर श्रीसूक्त किंवा लक्ष्मी मंत्र जप करावा. महिलांनी विशेष काय करावे. ज्या महिलांना सासू सासरे नाहीत त्यांनी आपल्या पूर्वजांना मनोभावे आठवावे, त्यांच्यासाठी प्रार्थना करावी आणि दानधर्म करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाण्याने भरलेला माठ कोणाला द्यावा हा खूप महत्त्वाचा भाग आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी भरलेला पाण्याचा माठ दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तो तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला, ब्राह्मणाला, मंदिरात असलेल्या व्यक्तींना किंवा काम करणाऱ्या मजुरांना द्यावा. याला जलदान म्हणतात आणि हे सर्वात मोठं पुण्य मानलं जातं. मुलाबाळांसाठी आशीर्वाद कसे मिळवावे. मुलांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संकल्प करा. त्यांना थोडा प्रसाद द्या. विशेष करून माझ्या लेकरांना यश, चांगली नोकरी, चांगलं आयुष्य मिळो अशी प्रार्थना करा. महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. मन शुद्ध असावे आणि श्रद्धा असावी. छोट्या गोष्टींमध्येही मोठं पुण्य मिळतं. दान, सेवा आणि प्रार्थना
हे सर्वात महत्त्वाचे आहे. मैत्रिणींनो, अक्षय तृतीया हा फक्त एक सण नाही. हा दिवस आहे पुण्य कमावण्याचा. हा दिवस आहे पूर्वजांना स्मरण करण्याचा. आणि हा दिवस आहे आपल्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्याचा. ज्या महिलांना सासरचं मार्गदर्शन नाही त्यांनी घाबरायचं नाही. श्रद्धा आणि विश्वासाने केलेली छोटी पूजासुद्धा मोठं फळ देते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.